या प्रसंगी प्राध्यापक बानगुडे यांनी शिवरायांचा इतिहास आणि उपस्थित तरुणाई समोर आपल्या खास शैलीत उभा केला। स्वराज्याचं रक्षण करताना महाराजांनी त्या काळात वापरलेलं तंत्र, माणसे सांभाळण्याचं महाराजांचं कौशल्य आणि शत्रूला नामोहरम करण्याची युक्ती आदी विविध मुद्द्यांवर बानगुडेंनी प्रकाश टाकला। इकडे येऊ लागली, पण शिवचरित्राचं कर्तृत्वगान ऐकण्यासाठी एवढ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिलात। एवढी एकच गोष्ट तुमच्या माझ्या काळजामध्ये अजूनही राजा शिवाजी महाराज जिवंत आहेत याचीच ती साक्ष आहे। पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्व गाजवलं, 350 वर्ष आम्ही त्यांना विसरू शकलो नाही। खरतर शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये जिवंतच राहतील। ही सगळ्यात महत्वाची वस्तू आहे। खरतर शहाजी राजांच्या सांगण्यावरून मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या। उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, रायरावानं गडावाचा नांगरला सगळ्या पुण्यावरनं, सगळी भूमी उजाड करून टाकलीये। त्याच भूमीत एक पहार रोवलीये, तुटकीवान फुटकी कवडकी अडकवलीये आणि सांगितलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल। आणि माणसं त्या भयानं परगंदा झाली। सह्याद्रीच्या निबड दऱ्यात कपड्यात जीव मुठीत देऊन कशी बशी जगायला लागली। जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच त्यांच्या आयुष्याचा अट्टाहास झाला। अशा पुण्यात आल्यात मास आहे। राज्य करायचं, जहागिरी चालवायचे, पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर, होतं कोणी तर दगडा धोंड्यांवर की अरे माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्याखोऱ्यात परगंदा। मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ या परत या गावात। आणि रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवराजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत। पण त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं मातीच्या ओरात रोवल्या गेल्या पहारीकडे आणि विचारलं कसं यावं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल। त्या सरशी मासाहेब झाल्या पुढे मातीच्या ओरातली विपाद उचकटली, दूर भिरकावून दिली, अंधश्रद्धेचं जोखड झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब मिराईनी तर उद्या माझा झाला निर्वंश तरी न आपल्या एकुलता एक शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या। बघता बघता रयतेला विश्वास आला, अरे मासाहेब राहताय तिथं, आपण का नाही? रयत परतू लागली, घरा गजबजू लागली, गावं कुजबुजू लागली। पण रयते पुन्हा एकदा प्रश्न पडला, गावात राहिलो घरात राहिलो पण खावं काय प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय आहे आपल्याकडं? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली। या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ। या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिब्याला दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या। बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली, शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं। मर्यादित असणारा दिवस असतो, पण समाजकारणात आणि राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने त्याचा वाढदिवस हा त्याच्या कार्यकर्त्यांसाठी आपण आतापर्यंत जे केलं त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करता यावी आणि इथून पुढे आपण जे करणार आहात त्याच्यासाठीची शुभेच्छा देता यावी यासाठी आयोजित केलेला हा सोहळा असतो। नव्हे आपल्या पाठीवर टाकलेली ती सगळ्यात मोठी कौतुकाची थाप असते। ही कौतुकाची थापच उद्याच्या प्रवासासाठी आपल्याला प्रेरणा देत राहते। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। खरतर शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं, पण स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं, स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य। स्व म्हणजे माझं राज्य। या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा, स्वराज्य, माझं राज्य। आणि मग माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मला झगडलं पाहिजे, मला झुंजलं पाहिजे, मला सुमेलं पाहिजे। मी प्रत्येकात रुजली, भरली, फुलली आणि बघितली माणसं मातीसाठी लढायला, मरायला, झुंजायला सिद्ध झाली। हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। नंतर मला राहून आश्चर्य वाटतं, औरंगजेब कोणी साधं नाही बरं। आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं। काबूल पासून कंधार पर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत त्याच्या राज्याचा विस्तार असं औरंगजेबाचं बलाढ्य साम्राज्य तर अवघ्या 6.5 जिल्ह्यापुरतं पसरलेलं माझ्या शिवरायांचं स्वराज्य। औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य। तर माझ्या महाराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसवसा अवघं 35,000। औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 350 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये। मला प्रश्न पडतो, माझ्या देशातल्या माझ्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराज किती आहेत? शिवाजी महाराज एखाद्याला विचारावं, अरे किती आहेत शिवाजी महाराज? तुमचं 4 मार्काला आहे होतात त्यांचा इतिहास विषयाचा अभ्यासक्रम होतो। काय त्याचा अभ्यासक्रम? फ्रेंच राज्यक्रांती, रशियाचा साम्यवा, इंग्लंडचे चहाचे मळे, आमचे उसाचे मळे कळाले तिथं इंग्लंडचा इतिहास कोणत्या इतका भूगोल कोणत्या इतके प्रसिद्धी करून द्या एसी रूम मध्ये बसून आणि बिस्लरीतलं पाणी पिऊन दुष्काळ उपाययोजना नाही करता येत हे कधी काय झाला? 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं राय
76 दुष्काळात महाराष्ट्रात शिवकालीन पाणी योजना ही जर आम्ही 7वीच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकातच छापली तर आमच्या पोराला 6वीतच कळेल पाणी कसं मुरवावं, पाणी कसं जिरवावं, पाणी कसं साठवावं, पाणी कसं वाचवावं, पाणी कसं वाढवावं हे कळू द्या ना त्याला. महाराजांच्या काळात माईकचा शोध लागला नव्हता, हे ध्वनी क्षेपणाचं तंत्र विकसित नव्हतं, पण जा रायगडावर एखाद्याने सिंहासन जवळ उभारा, दुसऱ्याने नगार खण्याखाली या, नगार खण्याखाली कितीही हळू आवाजात बोला, सिंहासनावर ते स्पष्ट ऐकू येतं. आजही कुठं लाकूड जाळ्यावर काळा बुरवतो, कुठं लाकूड जाळ्यावर पांढरा बुर, कुठं लाकूड जाळ्यावर निळ्या जोळा, कुठं लाकूड जाळ्यावर लाल जोळा, एका